तर आता आपली इथे फिश फ्राय होत आहे. ह्याची मी चवळीची आमटी केलेली आहे आणि त्यानंतर मग भात केलेला आहे. तर आपलं फक्त आता फिश फ्राय करायचं बाकी राहिलेलं आहे. नमस्कार मंडळी, मी श्रेयास व्लॉग या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता दुपारचे 12:30 झालेले आहेत आणि संदेश आज त्यांचे सेकंड असल्यामुळे ते आज कामाला गेले आणि श्रेयांश आपला इथे झोपलेला आहे. त्याला लवकर झोप आली आणि त्यानंतर मग दोघांची सुद्धा आज तब्येत जरा ठीक नाहीये. म्हणजे थंडी 2 दिवस झाले थंडी पडत असल्यामुळे दोघांना सुद्धा सर्दी खोकला आणि सर्दी तर एवढी नाहीये पण खोकला आणि ताप आलेला आहे. आणि आय थिंक सगळीचकडे असं क्लायमेट असल्यामुळे सर्वच लहान मुलांना, इथे राहणाऱ्या सर्वच लहान मुलांना तसं थोडंसं तापाने वगैरे हे झालेले आहेत. त्यामुळे मग तिला ट्युशनला वगैरे सुद्धा 2 दिवस मी जरा पाठवत नाहीये आणि तिला खूप त्रास होत असल्यामुळे तिची औषधं सुद्धा चालू आहेत. पण ती स्कूलला वगैरे जाते कारण की मग घरी राहिली तर ती कंटिन्यू झोपून वगैरे राहते आणि खूप मरगळल्यासारखं, म्हणजे एकदम असं विकनेसपणा खूप तिला जाणवतो. त्यासाठी मग तिला थोडंसं फ्रेश वाटावं, ते खेळायला वगैरे भेटतं आणि त्यासाठी मग मी तिला थोडंसं स्कूलला वगैरे पाठवते. नाहीतर मग जर 2-3 दिवसामध्ये तिचं नाही बरं झालं तर तिला डॉक्टरकडे घेऊन जावं लागणार आहे. तर तुम्हाला हा पॅसेज आपला रिकामी दिसत असेल त्याचं कारण असं आहे की मी तुम्हाला बरेच दिवस झाले आपला व्हिडिओ आला नव्हता किंवा व्हिडिओ मध्ये थोडासा गॅप पडला जास्त. तर त्याचं कारणच असं आहे की मी तिकडे मम्मीकडे सुद्धा गेली होती आणि आपली मी जो तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की आपण टीव्ही वगैरे बुक केलेला आहे पण तो अजूनपर्यंत का आला नाही. त्याचं कारण असं आहे की त्यावेळी म्हणजे टीव्ही ज्यावेळी आपण लगेच बुक करतो तर ते लगेचच आपल्याला डिलिव्हरी करून त्यानंतर मग फिटिंग करून देत नाही. त्यासाठी 3-4 दिवस लागतात. म्हणजे टीव्ही आपण बुक केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी टीव्ही येतो आणि तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी मग ते फिटिंग करून वगैरे जातात. तर मग त्यावेळी असं झालं, लक्ष्मीपूजन पण होतं आणि आम्हाला त्याच वेळी पाहिजे होतं पण आम्ही फक्त बघून ठेवलेला, टीव्ही बुक केला नव्हता एवढा. म्हणजे पैसे वगैरे दिले नव्हते. तर मग आता ह्या वेळेस मग आम्ही टीव्ही रिटर्न म्हणजे असं बघायला गेलो तर सुद्धा तुम्हाला क्लिप ह्यामध्ये दिसून येईल की टीव्ही वगैरे बघायला गेलो, त्यासोबत आम्ही पैसे सुद्धा पेड केले सर्व. आणि नंतर मग आमचा तो टीव्ही आज काल आलेला आहे आणि आज कदाचित मग ते जर आले एवढं मला कन्फर्म माहिती नाहीये. पण त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते आज दुपारी किंवा संध्याकाळीपर्यंत फिटिंग करण्यासाठी येतील. त्यानंतर मग टीव्ही आपल्या इथे फिट होणार आहे मिडलला आणि त्यानंतर मग हे जे कबर्ड वगैरे म्हणजे जे टेबल होतं ते मी इथे ह्या साईडला लावलेलं आहे. तर थोडंसं ऍडजस्ट करण्यासाठी आणि त्यांना थोडं इझी जाण्यासाठी म्हणून तो पॅसेज पूर्ण रिकामी करून घेतलेला आहे. तर आपला काल जो टीव्ही आलेला आहे तर तो मी तुम्हाला दाखवते. हा बघा, हायर कंपनीचा आहे आणि स्मार्ट टीव्ही आहे. त्यामध्ये गुगल, युट्यूब वगैरे सर्वच गोष्टी आहेत. तर थोडासा म्हटलं की आपण ज्यावेळी रिचार्ज वगैरे भरणार नाही तर मग त्यावेळी कदाचित आपल्याला वायफाय वगैरे कनेक्ट असेल आणि मग आपल्याला युट्यूब वगैरे सहज बघता येईल. त्यासाठी मग एकदाच असा टीव्ही घेतलेला आहे. आणि मला ते तुम्हाला सांगायला चांगलं वाटेल की तो टीव्ही मी कशामधून घेतलेला आहे, कोणत्या पैशामधून घेतलेला आहे. आणि ते पैसे मी म्हणजे अकाउंट मधून मी कधी काढलेच नव्हते. मेन गोष्ट म्हणजे माझ्या मिस्टरांचा नंबर त्याला जॉईंट होता माझ्या अकाउंटला, तर तो चेंज करून त्यानंतर मग केवायसी वगैरे करून घेतली. त्याला मला जवळजवळ 1-2 महिने लागले कारण की मग मला पॉसिबल होत नव्हतं घरातून रोज म्हणजे बँकेत वगैरे जाण्यासाठी. तर मग त्याला मला 1-2 महिने घालवावे लागले. त्यानंतर मग माझा अकाउंट म्हणजे नंबर वगैरे माझा चेंज करून घेतला तिथे. त्यानंतर मग केवायसी वगैरे केली आणि नंतर मग मला ते मेसेज वगैरे यायला लागले की काही असे आतापर्यंत जे पैसे सेव्ह होत राहिले आहेत त्या सेव्ह झालेल्या पैशातून मग असं छान असं टीव्ही घेतलेला आहे. अजून सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या विचारांमध्ये आहेत पण त्या कधी पूर्ण होतील की नाही माहिती नाही. पण जोपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी साध्य होतील तर तोपर्यंत आपण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.
तर कधी हार मानू नये आपण. लगेचच आपण निराश होतो किंवा म्हणजे नाराज होऊन जातो आपण, की म्हणजे एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर. पण माझं असं म्हणणं आहे की थोडेसे पेशन्स ठेवले की सर्व गोष्टी हळूहळू पूर्ण व्हायला लागतात. तर थोडंसं धैर्य ठेवा. तुमच्या सुद्धा ज्या लहान सहान गरजा असतील त्या सर्व नक्की पूर्ण होतील. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि त्या दिवशी आम्ही टीव्ही बुक करण्यासाठी वगैरे आम्ही गेलो होतो, त्या सर्व क्लिप सुद्धा मी इथे ऍड करणार आहे. आणि त्यानंतर आजचा आपला दिवस संपूर्ण आपल्याला ह्या व्हिडिओमधून दिसून येईलच. त्यानंतर आज मी चपात्या आणि अंड्याची भुर्जी वगैरे केलेली होती, तर मग ती तुम्हाला दाखवते. आणि संदेश वगैरे कामाला गेलेले आहेत, तर त्यासाठी मग त्यांनी चपाती आणि अंड्याची भुर्जी वगैरे जाताना घेऊन गेली. त्यानंतर मग फिश वगैरे सुद्धा आणलेली आहे आणि 2 प्रकारचे असे फिश आहेत. आय थिंक तुम्हाला दिसत असेल, माहिती नाही. पापलेट आणि बांगडे त्यांना भेटलेले. तर हे पापलेट आणि बांगडे आहेत जे मला आता सायशाची तयारी वगैरे झाल्याच्या नंतर, कारण की मग सायशा स्कूलमध्ये जाणार आहे. सायशा स्कूलमध्ये वगैरे जाईल, त्यानंतर मग तिची मला तयारी सर्व करावी लागेल. आणि ती तयारी झाल्याच्या नंतर, ती स्कूलला गेल्याच्या नंतर मग मला ते आता फिश वगैरे फ्राय करायचे आहेत. ऍक्च्युली काल मंडे होता, मंडेच्या दिवशी सुद्धा मी फिश आणि कोलंबी आणलेले होते. तर मग ते कोलंबीची चटणी आपण जे करतो ग्रेव्ही, ती केलेली होती. त्यानंतर मग बांगडे असं फ्राय केलेले होते. पण मला मग व्हिडिओ करता आला नाही. त्याचं कारण असं आहे की मी ज्या मोबाईल मधून शूट करते, रिअलमीच्या, तर मग त्या मोबाईलची जी स्क्रीन आहे ती ऑटोमॅटिक अशी निघालेली होती. आणि ती ज्यावेळी मी झोपायला जात होती त्यावेळी मग मी ते बघितली, म्हणजे मोबाईल ज्यावेळी मी असं उलट्या साईडला करून बघितलं तर त्यावेळी ती स्क्रीन पूर्ण निघालेली होती. तर मग ज्यावेळी आम्ही रिपेअरिंगसाठी दिला हा मोबाईल, तर मग त्यासाठी थोडेसे 2 दिवस लागले. मग त्यामुळे मग मला ते शूट वगैरे करता आलं नाही. पण आता मी हे जे फ्राय वगैरे करणार आहे, फक्त दोघांची सुद्धा मी फ्रायच करणार आहे. आणि त्यानंतर तुरीची आपली जी उभी डाळ बोलतो आपण, तिखट डाळ एकदम साध्या पद्धतीत करतो आपण, कांदा टोमॅटो वगैरे घालून, मसाला वगैरे घालून, तर ती डाळ करणार. आणि त्यानंतर मग भात वगैरे करणार. ते तर मी संध्याकाळी करणार आहे. पण फिश वगैरे त्याला मॅरिनेट करण्यासाठी, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी वगैरे फक्त ते साफ करून घेणार आणि त्याला मसाला वगैरे लावून ठेवणार आहे. बाकीचं तर मग ती फ्राय वगैरे ते तुम्हाला मी शेअर करेन असतो व्हिडिओ. आमची आता तयारी झालेली आहे स्कूलला जाण्याची, पण तब्येत थोडीशी डाऊन असल्यामुळे आज कंटाळा आलाय स्कूलला जाण्याचा ना. तिला ॲक्च्युली खोकला, म्हणजे लगेच इन्फेक्शन पकडतं जरी क्लायमेट थोडंसं पण चेंज झालं तरी. तर मग तिला आत्ता खोकला आणि ताप आहे, म्हणजे ताप येऊन जाऊन वगैरे असं असतो. तर तिची औषधं चालू आहेत आणि त्यामध्ये आता थोडंसं तिला रिलीफ वाटत आहे की त्यामुळे मग तिला म्हटलं की घरात राहून, म्हणजे फक्त झोपून राहण्यापेक्षा तू स्कूलला जा. स्कूलला गेल्यावरती थोडंसं फ्रेंड्समध्ये राहिलं, खेळून हसत खेळत वगैरे राहिल्यावरती थोडंसं बरं वाटेल. तर आता तिची पूर्ण तयारी वगैरे झालेली आहे स्कूलची आणि आता तिला मग मी आता स्कूलला पाठवते. त्या दिवशी तिकडे जाऊन आल्याच्या नंतर आज पुन्हा एकदा आम्ही इथे क्रोमामध्ये आलो आणि त्यानंतर मग ह्यावेळेस येताना टीव्ही सोबतच घेऊन रिटर्न घरी आलो. तर मग तो फक्त आता फिटिंग करायचा वगैरे बाकी राहिलेला आहे, पण खूप एक्सायटेड आहोत की तो कधी एकदाचा फिट होईल. पण अजूनपर्यंत तो काही झालेला नाहीये आणि तो पण क्लिप ह्यामध्ये मी ऍड करेनच, कारण की मग माझ्यासोबतच तुम्हाला देखील वाटत असेल की हिने नक्की कोणती वस्तू जी आहे ती घेतलेली आहे आणि ती कशी दिसते. जे फोटो काढतायत तेच टीव्ही सुद्धा घरापर्यंत घेऊन आले, पण ते त्या टीव्हीचा असा फोटो काढत होते जसं की एखादा तो कोणी सेलिब्रिटीच असेल. पण ते कदाचित त्यांच्या माहितीसाठी किंवा त्यांना पुढे जाऊन डिटेल्स द्यायची असेल तर त्यासाठी कदाचित ते फोटो काढत असावेत. तर आता आपली इथे फिश फ्राय होत आहे.
ह्याची मी चवळीची आमटी केलेली आहे आणि त्यानंतर मग भात केलेला आहे. तर आपलं फक्त आता फिश फ्राय करायचं बाकी राहिलेलं आहे. तर मग बांगडे जवळजवळ इथे सर्व करून झालेले आहेत. फिश फ्राय फक्त आपले पापलेट जे आणलेले होते ते फक्त करायचे बाकी राहिले. तर मग आता हे सुद्धा मग मी व्यवस्थित असं करून घेणार आहे. त्यानंतर मग जेवणाला तर दोघांना श्रेयांश आणि सायशाला सर्वात आधी मी जेवायला देणार आहे. कारण की संदेश अजून घरी आलेले नाहीयेत आणि मग ते आल्याच्यानंतर मग आम्ही दोघं सुद्धा जेवायला घेऊ. तर आता लहान मुलं म्हणजे जास्त वेळ खाऊ शकत नाही आणि आता 9:30 वाजलेले आहेत. तर मग त्यासाठी म्हटलं की आधी त्या दोघांना जेवायला देऊ. त्यानंतर मग म्हटलं आपण आपलं काय चालून जातं कधीही खाल्लं तरी. कारण की लहान आहेत दोघं पण आणि नंतर मग ते लवकर झोपले जातात. त्यासाठी म्हटलं मग त्यांना आधी देऊया जेवायला. तर इथे माझे सर्व फिश फ्राय वगैरे करून झालेले आहेत. तर आता मी त्या दोघांना सुद्धा ते वाढणार आहे. आणि सायशा स्कूलमधून आल्यानंतर मग ती थोडस झोपलेली होती, ती पण श्रेयांश पण, आणि मला पण थोडीशी झोप लागली. तर मग आता ती इथे अभ्यास करायला बसलीये. तिला बरं वाटत नाहीये पण तरी सुद्धा ती अभ्यासाला बसली, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि हे बघ, थंडीचे दिवस चालू आहेत, 2 दिवस झाले नाहीत, म्हणजे खूप जास्त अशी थंडी लागतेय. तर पण एवढं एवढं पण नाहीये की म्हणजे जवळजवळ आता टेम्परेचर असेल तरी पण 20 पर्यंत, रात्री 12च्या नंतर म्हणजे 12-1-2च्या नंतर 20च्या खाली येतं टेम्परेचर. तर आता एवढी सुद्धा नाहीये थंडी, पण तरी सुद्धा तिला ते सहन होत नाहीये तिला थंडीचे दिवस. आणि लगेच तिला ते सर्दी खोकला वगैरे झालं. आज थोडस तिला बरं वाटलंय. आणि श्रेयांशला पण बरं नव्हतं, म्हणजे त्याला पण सर्दी खोकला आणि ताप सुद्धा आलेला दोघांना सुद्धा. तर आता आज थोडस त्यांना बरं वाटलंय. तर आता तिला म्हटलं की उद्या ट्युशन वगैरे पण जायचं, त्यासाठी म्हटलं अभ्यासाला बस. तर ती लगेच बसली. मॅथ्स वगैरे सर्व करून झालंय, फक्त आता तिचं राहिलंय इंग्लिश. तर आता ते करून झाल्यानंतर मग मी दोघांना सुद्धा वाढते जेवायला. आता आमचं जेवण वगैरे झालं. श्रेयांश आणि सायशाला मी श्रेयांशला मी भरवलं, सायशाला सुद्धा जेवायला दिलं होतं. तिने थोडंसं खाल्लं, तिला जरासं बरं वाटत नाहीये त्यासाठी. तर मग पूर्ण भात वगैरे असं तिने खाल्ला नाही. आणि आता 10:30 वाजलेत रात्रीचे. तर संदेश अजून घरी आलेले नाहीये, ते येतील थोड्या वेळातच. त्यांना कधी कधी 11:30-12 सुद्धा वाजतात येईपर्यंत, सेकंड असेल त्यावेळी. तर आता सायशाने अभ्यास वगैरे कम्प्लीट केला, त्यामुळे तिला टेन्शन नाहीये तिचं. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतेय. कारण की मग ह्यामध्ये तुम्हाला रेसिपी जी आपली फिश फ्राय वगैरे त्याची रेसिपी ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलेलीच होती. तर त्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त ती रेसिपी दाखवली नाहीये, बाकीच्या सर्व गोष्टी म्हणजे आम्ही टीव्ही वगैरे घेतली, त्यानंतर ती अजून फिटिंग केली नाहीये. तर मग ती सुद्धा आता उद्या सकाळीपर्यंत फिटिंगसाठी येतील. तर मग कदाचित मी क्लिप ह्यामध्ये मी ऍड करेन. तर मग तो तुम्हाला टीव्ही सुद्धा मी दाखवेन की तो केवढा मोठा टीव्ही आहे. आणि त्यानंतर मग ते घेतल्याच्या नंतर थोडं एक्साइटमेंट थोडीशी जास्त वाटते टीव्ही घरी आल्याच्या नंतर सुद्धा. तो एकदाचा बॉक्स कधी खोलतात आणि कधी त्याला आम्हाला बघायला भेटतंय असं होतंय. आणि माहिती नाही की म्हणजे तिकडे घरी सुद्धा टीव्ही वगैरे आहे, पण जो आपण आपल्या पैशातून ज्यावेळी टीव्ही घेतो त्याची एक्साइटमेंट खरंच खूप वेगळी असते. तर तसंच काहीसं माझं सुद्धा झालेलं आहे. सायशा सुद्धा मला सांगते की मम्मा ज्यावेळी आपण टीव्ही तुम्ही लावून घेणार, त्याच्यानंतर एखाद्या वेळेस मी स्कूलमधून किंवा क्लासमधून घरी येणार, तर मग माझे डोळे बंद कर आणि मग मला तो टीव्ही दाखव आणि मला एखादं सरप्राईज दिल्यासारखं कर. तर तिचं ते बोलणं सुद्धा म्हणजे खरंच गोड असं वाटतं. तर मग मी म्हटलं की ठीक आहे, म्हटलं सुद्धा आपण करूया की एखादा आपण आपल्या मुलीला सरप्राईज दिल्यासारखं, तिला सुद्धा ते तसं करून छान वाटेल. तर त्या सर्व गोष्टी करणार आहेत. बघू आता उद्या. संदेश सुद्धा उद्या आता सेकंडला जातील, त्यामुळे मग 11-11:30 पर्यंत घरीच असतील. तर त्यानंतर मग इथे टीव्ही फिटिंग साठी वगैरे मग ते येऊन जातील इथे. आणि त्यानंतर आता श्रेयांश आता बसलेला आहे, हाय का. आणि आता तिथे फक्त टीव्ही फिट करायचे, त्यासाठी ती जागा थोडीशी रिकामी वाटते. कदाचित थोडस चांगलं वाटेल तिथे.
तर असा होता आजचा हा आमचा संपूर्ण दिवस. त्यामध्ये आम्ही जाऊन आल्याच्या नंतर वगैरे खरंच खूप म्हणजे असं कंटाळा वगैरे येत होता घरी येऊन सर्वच गोष्टी करायच्या म्हटल्या तर. पण म्हटलं आपल्याला ते काही सुटण्यासारखं नाहीये, कारण की आपली ती रोजचीच कामं आहेत. तर कंटाळा जरी केला तरी आपल्यालाच ते करायचं आहे, दुसरं कोणी नसणार आहे करायला. त्यासाठी मग ती सुद्धा करून घेतली. तर असा होता आमचा आजचा संपूर्ण दिवस. तुम्हाला तो कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण लवकरच भेटू पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. सायशा आली नाहीये, सायशाची तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे मग ती थोडीशी तिथे झोपलीये. बाय.